शुभ सकाळ म्हणजे गोड ताईंना मैत्रिणींना मी रुपाली स्वागत करते तुमच्या एका फॅमिली ब्लॉगमध्ये। तर चला मॉर्निंगची टाइम आहे, सकाळचे सगळे कामं वगैरे पार पडले, कपडे सगळे धुतले, धुणं वगैरे सगळं झाले आणि खूप भूक लागली होती त्याच्यामुळे आली किचनमध्ये, कारण मला बनवायची आज मॅगी। आणि मुलगा मिस्टर बिलकुलही मॅगी खात नाहीत, मिस्टर तर तसेच खात नाहीत आणि मुलगा पण ते मैद्याचे असते म्हणून सहसा तर खात नाही। तर दोघंही गेले दुकानी, सकाळीचे नाश्ते वगैरे आज काही केले नाहीत त्यांनी, कारण जेवायला लवकर येणार आहे। नाश्ता केल्यानंतर मला भूक लागली, भरपूर काम करून, त्याच्यामुळे मी इथं बनवते मॅगी। खूप दिवसाच्या बाद जे आहे ना मी मॅगी करते, कारण आम्ही ना असं 1-2 दिवस आड पण जास्त तर रेग्युलर मॅगी वापरतच नाही मी, आणि मैद्याचे आयटम पण जास्त खात नाही। पण कधीतरी खाल्लं तर ना शरीराला चालतंय। इथं जे आहे की नाही आता मॅगी करायची तयारी चालली माझी। की नाही सकाळीच आपल्या घरामध्ये जे वेल लावलेले आहेत ना बरबटीच्या शेंगाचे, त्याला की नाही मस्त अशा निब्बर शेंगा होऊ दिल्या मी, कारण भाजी की नाही कवळ्या ह्याची कुणीच खाई नाही झाली जास्त। घरी असलं ना की कटाळून जातात बघा भाजी खायला, आणि बाजारातून आणली नाही की सगळेजण खातात, खाऊन खाऊन आता कटाळाला म्हणून झाडाला शेंगा जे आहेत निबरू दिले होत्या, कारण आपण खिचडी वगैरे करतो ना त्याच्यामध्ये टाकले की नाही सगळे खातात। आणि निब्बर शेंगा आहेत ना आकाशच्या पप्पानं तोडून आणलं तिथं, आणि आता मी करते तर मॅगीची तयारी। शेंगा जे आहेत ना आता त्या सगळ्या डायनिंग टेबलवर नेऊन ठेवणार आहे एका प्लेटीत घालून, कारण की नाही तिथं दिसल्या ना की निवडायची सही राहते, आणि एकदा फ्रीजमध्ये ठेवल्या ना की फ्रीजमध्ये कुठं काय आहे काय नाही तेवढं काही सहीच राहत नाही, भरपूर भाजीपाला असतो ना, त्याच्यामुळे जे आहे ना आता सगळ्या शेंगा भरून जे आहेत ना डायनिंग टेबलवर नेऊन ठेवणार आहे, आणि पुन्हा जे आहे ना मी माझी मॅगी फोडणी देणार आहे।
चपात्या टाकून घ्यायच्या, तेव्हा भाजी शिजते. थोडीशीच भाजी फोडणी द्यायची, संध्याकाळी न राहिलेली भाजीचं करायची बिर्याणी. त्याच्यामुळे एकदा शिजून ठेवली ना, नाहीतर मग फ्रीजमध्ये ठेवली की भाजी खराब होती. आता ती जी भाजी आहे की नाही, आता थोडीशी ताकद खाईल, बाकीची भाजी फ्रीजमध्ये ठेवणार. जसं की आलू मटरची भाजी केली छोलेची, सकाळी मग उद्या तीच भाजी, कारण हात बोट लावायच्या आधी जी आहे की नाही भाजी ठेवली फ्रीजमध्ये. जसं की उद्याच्याला आहे गुरुवार. चला आता मी चपात्या टाकून घेते, मसाला वगैरे सगळं वाटलेला आहे. संध्याकाळी मस्त आहे बिर्याणीचा बेत येणारा व्हिडिओ जे आहे ना, आता बिर्याणीचा टाकणार आहे. नक्की जे आहे की नाही बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत संध्याकाळची. व्हिडिओ जे आहेत ना येणारे नक्की बघा. गारवा इतका पडल्यानं सगळ्या अंगाला व्यासपीठ लावून पण गेले. थंडी आता पूर्ण करकर करायची गारव्यानं. इतकं वारं सुटल्यानं सकाळपासून भरपूर वारं बाहेरच निवडून वाटून झालेलं. आलूला पण अजून पांघरायचं ते सगळं अंगावर टाकून तुले त्याला सकाळपासून मोठ्याला. आलूला खूप थंडी वाटते, जसं की आता आलूचं वय झाले ना त्याच्यामुळे त्याला खूप थंडी वाटते आमच्या आलूला. दोघांना पण पांघरायचे ते सगळं टाकून रात्री झोपी घालावं लागते. गरमागरम चपाती शिजवून टाकलेल्या आमच्या आलू टफीच्या चपात्या. कारण त्यांना की नाही पातळ चपाती लागत नाही, चांगली जाड 2 चपात्याची जाड नाही, एका चपात्याची. आणि असं खाल्लं तर तुझं पोट भरते. ते बघ मस्त फुलके केले तर एक आलूला आणि एक टफीला थोडा थोडा वरून भात टाकावं लागतंय. तुला माझ्या चपात्या झाल्या तर आलू टफी सोय झाले. जसं की आपण माणसं नसतं तर त्यांना सगळी सोय करावं लागते काही. आमच्यासोबत त्यांना पण एकदम गरम गरम चांगलं स्वयंपाक असते. असं नाही की शिव पातळ इथल्या कसं खावत नाही. तांदूळ जिथं आपण तांदूळ खातो भाजी लागेल तेच तांदूळ त्याला पण असते. ह्या दोघांच्या 2 चपात्या टाकल्यात, थोडा थोडा भात सकाळी टाकला होता. पण आपलं कुकर पण इकडं झालंय, आम्हाला भाजी फोडणी द्यायची आहे. आधी तरी सगळं आवडून कुठे आणि आज ना सगळं डबल स्वयंपाक झाले. सकाळी एकदा भाजी केली आणि ती भाजी की नाही नॉनव्हेज त्यांना ना जसं की गिरायक आपलं भरपूर राहते चौकट. खूप दिवसापासून अशी पार्टी देतो म्हणलं होतं गिरायक. आता कोणतं काम वगैरे काही झालं असं त्यांच्या दस्तान्यामध्ये. मग त्यानं सगळेच जण तुम्ही घरीच काम म्हणून पूर्ण फॅमिलीसाठी जे आहे की नाही मस्त भाजी जी आहे ना. आणि आमच्या इकडं की नाही असं बकरे घेऊन जे आहे ना हिस्से पाडतात. जसं की नाही बकरे घेऊन हिस्से पाडतात तर 400-500 रुपयाला जे की नाही असं पुस्तक देतात खेड्यापाड्यानं. तर तसंच हिस्सा त्याने घेतला ना आपल्याला जे आहे की नाही घरी काढून दिला. भाजी आता आणली मिस्टरांनी घरी. थोडीशीच भाजी करणार आहे, कारण संध्याकाळी बिर्याणी करायची का तेवढी आणि 2 खात नाही, मुलं पण नाही खाते. आता थोडंसं गार झालं काढणार भाजी कोणी द्यायची. चल तर चालू होतं तिला आता चपात्या खायला. चला त्याच्यासोबतच की नाही टमाटा कांदा जे आहे ना गॅसवर भाजून त्याचा मसाला काढला होता. आणि
मी जास्तीच करते, तुम्हाला सध्या मी व्हिडिओमध्ये म्हणते कोणती ग्रेव्ही करायची नाही तर मी 1-2 दिवसाची जास्ती करत असते, कारण आपण नॉनव्हेज असल्याशिवाय ही ग्रेव्ही करीतच नाही. त्याच्यामुळे शिल्लक ग्रेव्ही जी आहे मी कोणती वस्तू आहे ना मला शिल्लक ठेवायची अशी की नाही आदतच आहे. तर आता काल जशी की मी ग्रेव्ही केली ना तर ती थोडी ठेवली होती. तर आता ती सकाळी कामाला नाही तर मला सकाळी डबल काम लागलं असतं. सगळं भाजा वाटा नॉनव्हेज खूप असं तसं असते. संध्याकाळी तर वाटा लागते आहे की, कारण आकाशला व्हेज बिर्याणी करायला लागते, पनीर बिर्याणी तर मसाला आहे वाटल्याला अर्धा दिवसांतर वाटून अर्धा दिवसांत केलेला. चला आता भाजीला फोडणी देणार आहे. चला तरी बघा बेसिक मसाले सगळं करत वाटलेलं असलं की सगळं काढून घेतलंय. टोमॅटो पुदिनाचा पेस्ट आहे, टोमॅटो पुदिना कांदा, हे गरम मसाला आहे, हे खोबऱ्याचं आहे, हे जे आहे की नाही थोडासा मग असलं नॉनव्हेजचाच मसाला आहे आपला. चटणी जी आहे मी पुन्हा टाकत असते. चला फोडणी देते. आता थोडीशी अद्रक लसूण पुदिना पेस्ट आहे. चला मी मसाला दिला फोडणी. मसाला चांगला आपला परत काढून घ्यायची. चला मंडळी आता मी भाजी थोडीशी काढून घेते. त्याच्याला फोडणी द्यायची. 1.25 किलो भाजी संध्याकाळी की नाही अर्धा किलो पण राहिली ना तरी बसून जाते आपल्याला. भाजी काढून ठेवली आहे. तेलामध्ये जरासं खाली केलं नाही भाजीला खूप टेस्टी भाजी होती. चला तर मॉर्निंगचा स्वयंपाकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. फोडणी दिली आता मस्त ह्याला कट येते.